हे आहे हॉटेल प्रेमदीप माथेरानमध्ये आम्ही आलो आणि तिथे आम्ही हॉटेल प्रेमदीपमध्ये बुकिंग केलं होतं. तर थोडंफार तुम्हाला हॉटेलबद्दलची माहिती सांगते. तर चला बघूया आतमध्ये हॉटेल कसं आहे. हॉटेलमध्ये एंट्री करताच आपल्याला प्ले एरिया दिसतो, जो मुलांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी सुद्धा वापरू शकतो आपण. आणि इथे आपण फुल एन्जॉय आणि धमाल करू शकतो. हे यांचं रिसेप्शन आहे. तर इकडे आपण गेलो की इकडे सगळ्या यांच्या रूम्स आपल्याला पाहायला मिळतील. तर सर्वप्रथम तर इकडे मॅप आहे. पॉईंट आपल्याला जर एक्सप्लोअर करायचे असतील तर हा मॅप पाहून आपण जाऊ शकतो. थोडं पुढे जाऊया. इथून यांच्या रूम्स सुरू होतात. इकडे आय थिंक 4 लोकांसाठीच्या ह्या रूम्स आहेत. चला थोडं पुढे जाऊया आपण आता. पुढच्या रूम बघूया. तर इकडे जे आहेत ते 2 लोक, जर तुम्ही सपोज कपल्स असेल तर तुम्ही या रूम्समध्ये राहू शकता. आणि लिटरली खरंच ह्या रूम्स आतमधून खूप स्वच्छ आणि क्लीन आहेत. त्यांचा क्लिनलीनेस खूप छान आहे. आणि इकडे 3 लोकांसाठी जर असेल तर तुम्ही 3 लोकांसाठी ह्या रूम यूज करू शकता. हे माथेरानमधलं हॉटेल प्रेमदीप आहे. हे सगळे बजेट हॉटेल आहे. इथे आजूबाजूला तुम्हाला अजून भरपूर हॉटेल भेटतील. जसे अडॅमको विलेज आहे इकडे. त्या इकडे सायबान हॉटेल आहे, मिस्टी वुड्स आहे. समोरच्या लेनमध्ये तिकडे कुमार प्लाझा आहे, लक्ष्मी रिसॉर्ट आहे. तर असे इथे अनेक असे आपल्याला हॉटेल्स राहण्यासाठी भेटतील. सगळे म्हणजे थोडाफार बजेट इकडे तिकडे असतो, पण तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं परवडतं तसं त्या प्रकारे तुम्ही ते चूज करू शकता. आता आम्ही चेकआउट करत आहे आणि आम्ही जाणार आहे पॉईंट्स एक्सप्लोअर करायला. जवळपास इकडे इको पॉईंट आहे, अजून शार्लॉट लेक आहे. असे वेरियस पॉईंट्स आहेत. इकडे जाण्यासाठी